धनधान्य देई ही काळी आई धनधान्य देई जोडते मनाची नाती आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं. नमस्कार. नेहमीप्रमाणेच आमची माती आमची माणसं या कार्यक्रमामध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत. कसं असतं की नुसतं शेतीवर अवलंबून आजकाल राहता येत नाही, तर त्याला पूरक असा जोड व्यवसायही प्रत्येक शेतकरी करण्याकडे कल अधिकाधिक वाढत आहे. मग कोणी वराह पालन करतं, कोणी कुक्कुट पालन करतं, कोणी मग दुग्ध व्यवसाय सुरू करतं, तर कोणी रोपवाटिकांचं, म्हणजे असे अनेकविध जोड व्यवसाय शेतीला पूरक असे आहेत. परंतु आजकाल काय आहे, जेव्हा तुम्ही अभ्यास करताना तेव्हा अधिकाधिक तुम्हाला माहिती मिळत जाते. मग आज काळाची गरज आहे ही की शेळी पालन हा व्यवसाय करून तो अधिक फायदेशीर कसा ठरतो याची चर्चा आजकाल जास्त शेतकऱ्यांमध्ये दिसून येते. मग हे नेमकं शेळी पालन व्यवसाय म्हणजे काय आहे किंवा तो अधिक फायदेशीर कसा आहे याबद्दलची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचायलाच हवी, नाही का? आणि तीच पोहोचवण्यासाठी आज आपण दोन व्यक्ती इथे आमंत्रित केल्या ज्या खास उस्मानाबाद जिल्ह्यातून आलेल्या आहेत. त्यांची आधी मी ओळख करून देते. त्यापैकी सगळ्यात सर्वप्रथम आहेत ते गुंडू पवार आणि त्याबरोबर त्यांच्या पत्नी सौ मनीषा पवारही आलेल्या आहेत. तुमचं दोघांचंही मनापासून स्वागत करते. शेतीला पूरक व्यवसाय फायदेशीर म्हणजे जो फायदेशीर म्हणजे अर्थात कुठलाही व्यवसाय जेव्हा आपण विचार करतो की व्यवसाय सुरू करायचा आहे तो फायदा अधिक कसा देईल हाच विचाराने आपण सुरू करतो. मग तुम्ही नेमकं शेळी पालन या व्यवसायाकडे कसे वळलात किंवा त्या अगोदर तुमची कुठल्या प्रकारची शेती होती याविषयी काय सांगाल? साधारणतः 10-12 वर्षाचा जर कालावधीचा विचार केला, एकूण पावसाचं प्रमाण जे आहे ते वरचीवर कमी होत चाललेलं आहे. पाऊस प्रचंड कमी प्रमाणात पडतो आहे. त्यामुळं नुसते पारंपरिक पद्धतीनं शेती करणं आणि त्या शेतीवर अवलंबून राहणं हे कितपत योग्य ठरणार आहे या दृष्टीने विचार केला. आणि मी साधारणतः 2003 मध्ये वेगवेगळ्या संस्थांमध्ये काम करायचो. किंवा राष्ट्रसेवा दल असेल, पर्याय असेल किंवा जनशिक्षण संस्थान असेल, श्रमिक विद्यापीठ असेल, या विद्यापीठामध्ये काम करत असताना मला माझ्या लक्षात असं आलं की आपण आपल्या सोबतची परिस्थिती पाहतोय. ग्रामीण भागातले शेतकरी असतील, सर्वसामान्य युवक असतील, दुष्काळग्रस्त परिस्थितीला तोंड देताना दिसत आहेत. पावसाचं प्रमाण प्रचंड कमी आहे. पारंपरिक पद्धतीने शेती केली तर शेती फायदेशीर ठरत नाहीये. शेतकरी आत्महत्या करताना दिसत आहेत. तर याच्यावरती काहीतरी पर्याय काढला पाहिजे. आपल्याला काही करता येईल का? आपण आणि इतर ग्रामीण भागातल्या युवक युवतींना सोबत घेऊन किंवा शेतकऱ्यांना सोबत घेऊन काही करता येईल का असा एक उद्देश मनामध्ये होता. त्यामुळे आपण 2003 पासून आपल्या भागाला, आपल्या परिसराला कमी पाण्यामध्ये काय करता येईल आणि दुष्काळग्रस्त परिस्थितीला जर पाण्याचं प्रमाण कमी आहे तर या पाण्यामध्ये नुसते पारंपरिक पद्धतीने शेती करून चालणार आहे का? त्या शेतीला पूरक जोड दिली गेली पाहिजे हा विचार कुठेतरी मनामध्ये आला. मग हे करत असताना माझ्या मनामध्ये असं लक्षात आलं की आपण हे आपण स्वतः एकटं न करता आपल्या सोबत आजूबाजूच्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना असतील, युवकांना असेल, युवक युवतींना असेल, सोबत घेऊन काहीतरी करावा हा मनामध्ये उद्देश एक मन सांगायला लागलं. त्यामुळे निर्धार केला. त्यामुळे या उद्योगामध्ये आपण पडलो. मग करायचं काय? तर आपल्या भागामध्ये नुसती शेती आहे. शेती मग आपण म्हणतो की मराठवाड्यामध्ये पावसाचं प्रमाण कमी आहे, विदर्भामध्ये पावसाचं प्रमाण कमी आहे, पाऊस कमी पडतोय. 10-12 वर्षापासून विचार करतो की वर्षानुवर्ष पावसाचं प्रमाण कमीच होत चाललंय. मग याला पर्याय काय काढायचा? तर शेती आणि शेतीपूरक जोडधंदे. मग त्याच्यामध्ये दुग्ध व्यवसाय असेल, वराह पालन असेल. मग तेच की तुम्ही नेमकं शेळी पालनाचं कधी मनावर घेतलं आणि कशी एकंदर सुरुवात झाली? मग मी विचार मनामध्ये असं केला की समजा जर आता मला गाय घ्यायची असेल, म्हैस घ्यायचं असेल तर आर्थिक भांडवलाचा विचार केला तर एक गाय घ्यायची म्हणजे साधारण 25 ते 50 हजारापर्यंत भांडवल लागतं किंवा म्हैस घ्यायची म्हणजे 50 ते 55 हजारापर्यंत भांडवल लागतं. तर मग एवढं मोठं भांडवल घालण्यापेक्षा जर आपल्या भागाला, आपल्या परिसराला आणि कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त नफा कसा मिळवता येईल, उत्पादन कसं मिळवता येईल, कसं कमवता येईल, या उद्देशानं आपण 2003 साली या उस्मानाबादी शेळीचा जो व्यवसाय आहे त्या व्यवसायाला सुरुवात केली. सुरुवात करताना अगदी ग्रामीण भागातल्या जे
जे उद्योजक आहेत या व्यवसायामध्ये पडलेले आहेत, जे सक्सेस आहेत, जे अपयशी ठरलेले आहेत, अपयशी का ठरले आणि सक्सेस का झाले, या सर्व गोष्टीचा अभ्यास केला, विचार केला मनामध्ये. आणि मी आणि माझी पत्नी मिळून की बाबा आपल्याला नवीन असं काय आपल्या भागातल्या ग्रामीण भागातल्या युवकांना, युवतींना किंवा शेतकऱ्यांना काय देता येईल का, Very हा good. उद्देश मनामध्ये बाळगून आपण या व्यवसायाला 2003 अच्छा, साली सुरुवात केली. म्हणजे जेव्हा तुम्ही व्यवसायाला सुरुवात केली तेव्हा तुमचं लग्न झालेलं. तर एकंदर मनीषाजी तेव्हाची परिस्थिती कशी होती तुमची? म्हणजे आता त्यांनी सांगितलेलंच आहे की छोट्या मोठ्या नोकऱ्या ते करत होते, म्हणजे एकंदरीतच आर्थिक स्थैर्य हे बेतासबात होतं. काय सांगाल तुम्ही? सुरुवातीला परिस्थिती आमची नव्हती शेळीपालन पण करण्यासारखी. हा. कारण सर्व्हिस सोडल्यानंतर प्रत्येकाचेच हाल होतात की कसं असतं हे शेतीतूनच आपल्याला हो हे ना, करावं हो, लागतं. तर हो. सुरुवातीला थोडे दिवस शेती केली, नंतर शेळीपालन चालू केलं आणि शेळीपालन करत करत शेती आणि शेळीपालन हे दोन्ही व्यवसाय आमचे चांगले चालले. अच्छा. शेळ्यांपासून जो खत मिळतो तो आम्ही शेतातच टाकलो आणि नंतर तिथं मिरचीची लागवड केली. बरं. तर 2-3 गुंठे जर मिरचीची लागवड केली तर 25-30 पोते आम्हाला मिरची सरळ होत होती. अच्छा. त्याच्यामुळे मग शेती आणि शेळीपालन हे अच्छा. दोन्ही व्यवस्थित चालले आता. म्हणजे इथे पवार मला विचारायचं की जसं मनीषाजी म्हणाल्या की मेंढ्यांचंच किंवा शेळ्यांचं जे लेंड्या मिळत होत्या तेच खत रूपाने तुम्ही एकीकडे शेताला, म्हणजे असा हा पूरक व्यवसाय सुरू शेतीशी केला. पूरक जोडधंदा. जसं तुम्ही उल्लेख केलात की उस्मानाबादी शेळी ह्याला फार महत्व आहे, तर काय वैशिष्ट्य आहे याच्यात? कसं आहे, आपल्या भागामध्ये आपल्या म्हणजे परिसरामध्ये आपल्या भारत देशामध्ये एकूण जवळजवळ 12 प्रकारच्या जाती आढळतात. त्यापैकी ही उस्मानाबाद जिल्ह्यातली जी उस्मानाबादी शेळी आहे एक वैशिष्ट्यपूर्ण आहे. अच्छा. कुठल्याही भागाला, कुठल्याही परिसराला, कुठल्याही वातावरणाला परिस्थितीशी जुळवून घेणारी आहे ती. बरं. म्हणजे तग धरून राहणारी आहे. अरे वा. आणि तिचं जे पिल्लं द्यायचं प्रमाण आहे, जुळी पिल्लं द्यायचं प्रमाण हे 100% आहे, तिळी पिल्लं द्यायचं प्रमाण हे 50 ते 60% आहे. अच्छा. 4 पर्यंत देखील ते जाऊ शकते, अगदी 7 पर्यंत शेळी ती उस्मानाबादी गेलेली आहे. म्हणजे तिचा उत्पादनाचा दर्जा खूप चांगला आहे आणि त्या जातीला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये चांगल्या प्रकारची मागणी आहे. अरे वा. म्हणजे तिच्या अवयवाचा कुठलाही भाग वाया जात नाही. अगदी कातडीपासून असेल, मुंडीपासून असेल, खुऱ्या असतील किंवा पोटातली आतडी, म्हणजे कुठलाही भाग वाया जात नाहीये. म्हणजे संपूर्णतः ती उत्पन्न मिळवून देते. म्हणजे उत्पादन देणारी जात आहे. आणि दुष्काळग्रस्त परिस्थितीला, म्हणजे आहे त्या परिस्थितीला आता सामावून घेणारी जात आहे. दुग्ध व्यवसायाचा विचार आपण जर केला, म्हशीला, गाईला हिरवा चारा हा कंपल्सरी लागतो. एका म्हशीला किंवा एका गाईला जो चारा लागतो तेवढ्या चाऱ्यामध्ये आमच्या 5 ते 6 शेळ्या आरामशीर जगू शकतात. आणि एका शेळीपासून तुम्हाला वर्षाकाठी अगदी म्हणजे दुष्काळग्रस्त परिस्थितीमध्ये देखील ती तग धरू शकते. आहे ती वनस्पती, काटेरी वनस्पती असेल, गवत असेल, चारा असेल, जे काही आहे अवेलेबल आहे, तर ती खाऊन तग धरू शकते. आणि वर्षभरामध्ये एका शेळीपासून तुम्हाला कमीत कमी 4 पिल्लं मिळणार आहेत. 12 महिन्याचा म्हणजे 5.5 महिन्याचा गाभण काळ आहे. म्हणजे 6 महिने आपण गृहीत पकडलं तर 12 महिन्यातून 2 वेत तिला मिळणार, 2 वेत मिळणार आहेत. 2 वेतामध्ये 4 पिल्लं झाली. एक वेतामध्ये जर 2 मिळाली तर 4 पिल्लं झाली. एक पिल्लू जर तुमच्या लोकल मार्केटला, सुरुवातीला शेतकऱ्यांना माझं सांगणं आहे की आपण एखादा व्यवसाय सुरू करत असताना आपल्या भागात जे पिकतं, जे विकलं जातं, जे टिकलं जातं ते करावं. हे सर्वात महत्वाचं आहे. आपण जर विचार केला, आज मला म्हणजे 12 जाती आहेत. बोर आहे, सानेन आहे, जमुनापरी आहे, राजस्थानी आहे, शिरोई आहे. आता मला बोर घ्यायची म्हटलं तर मला ऑस्ट्रेलियावर म्हणजे तिकडनं आणावं लागतं. जे जिथे पिकलं जातं, विकलं जातं ते महत्वाचं आहे, ते सगळ्यात महत्वाचं आहे. आणि आता 4,000 रुपये किलोनी घ्यायचं आणि त्याची होणारी पैदास माझ्या भागामध्ये कोण घेणार आहे? 4,000 रुपये किलोनी मटण कुणी खाणार आहे? तर माझं साधं सोपं सरळ उस्मानाबादीचं गणित ज्यावेळेस मी तुम्हाला सांगत होतो, एका शेळीपासून तुम्हाला 4 पिल्ले मिळणार आहेत. एक पिल्लू कमीत कमी लोकल मार्केटला, म्हणजे आज जर मुंबई मार्केटमध्ये जर या भागामध्ये जर शेतकरी शेळीपालन करत असेल उस्मानाबादी सारखं, तर त्याचं मी आर्थिक गणित सांगतो की ग्रामीण भागातलं मुंबई मार्केटचं गणित की त्यांनी जर एक वर्षभरात त्याला 4 पिल्ला मिळाली एका शेळीपासून, तर एक पिल्लू 5,000 रुपये किलो, 5 चोक 20,000 रुपये झाली. अरे वा. 6 महिन्याचं पिल्लू म्हणजे 3 महिन्यामध्ये 20 ते 25 किलो वजन येतं, 6 महिन्यामध्ये 30 ते 35 किलो वजन येतं आणि वर्षभरामध्ये उस्मानाबादीचं देखील 50 ते 80 किलो पर्यंत वजन जातं. जसं तुम्ही म्हणालात की हे लग्नानंतरचं तुम्ही एक निर्माण केलेलं विश्व आहे, मग सुरुवातीला एकंदर किती शेळ्या होत्या मनीषाजी? सुरुवातीला आम्ही 25-30 पासूनच सुरुवात केली अगोदर. म्हणजे कसं जास्त मोठ्या प्रमाणात केलं तर ते सक्सेस होऊ शकत नाही. जसं तुम्ही म्हणालात की हे लग्नानंतरचं तुम्ही एक निर्माण केलेलं विश्व आहे, मग सुरुवातीला एकंदर किती शेळ्या होत्या मनीषाजी? सुरुवातीला आम्ही 25-30 पासूनच सुरुवात केली अगोदर.
म्हणजे कसं जास्त मोठ्या प्रमाणात केलं तर ते सक्सेस होऊ शकत नाही, हो. कारण आपल्याला त्याचा अंदाजही नसतो वा आणि वा. त्याची जास्त माहितीही नसती. तर ते थोड्यापासून सुरुवात केलं तर ते चांगलं पण होऊ शकतं, म्हणून आम्ही एक 30 शेळ्यापासून सुरुवात केली. खूप छान. आणि आज एकंदर काय परिस्थिती आहे? म्हणजे 2003 पासून आपण 25 शेळ्यापासून ज्यावेळेस प्रकल्प चालू केला हा. होता, आज जवळजवळ 700-750 शेळ्यांचा प्रकल्प आपण सांभाळतोय आणि क्या जवळजवळ बात है. 80-85 लोकांना या व्यवसायाच्या माध्यमातून, या रोजगाराच्या माध्यमातून आपण रोजगार दिलेला आहे. माझं प्रशिक्षण केंद्र आहे यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, अकोला, बरोबर. अमरावती या परिसरामध्ये आपण काम करतोय. या व्यवसायाच्या माध्यमातून आपण 10,738 शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेलो आहे. अरे मी वा वा. सुरुवातीला व्यवसाय चालू करताना सर्वसामान्य युवकाला असेल, ग्रामीण भागातल्या शेतकऱ्याला असेल, बचत गटाच्या महिलेला असेल सांगतो हा. की अगदी शून्यातनं मोठं व्हा, मोठ्यातनं शून्यात येऊ नका. अगदी खूप छान. 10 मधनं, म्हणजे भांडवल नाही असं म्हणू नका. अगदी तुम्ही एकापासून सुरुवात करा, 1चे 2 करा, 2चे 4 करा, 4चे 8 करा, 8चे 16 करा, 16चे 32 करा. म्हणजे 10 शेळ्या 1 बोकड असा जर प्रकल्प छोट्या स्वरूपात जरी चालू केलं, हा. म्हणजे शेती करत हो. शेतीला पूरक जोडधंदा, म्हणजे या आणि ते शेती करताना सांभाळता येतं असाच आहे नाही का? हो. म्हणून तर तो शेतीला आणि पूरक या म्हणतात. व्यवसायाला असं आपल्या शेती करत करत पूर्ण वेळ द्यावा लागत नाहीये. बरोबर. 1-2 तास जरी तुम्ही जाणीवपूर्वक जर लक्ष दिले या प्रकल्प, या शेळ्यांसाठी, तरी अगदी हा प्रकल्प यशस्वी म्हणजे चालवता येतो, करता येतो, किंवा जाणीवपूर्वक पूर्ण वेळ त्याला द्यावा लागतो. हो. जर समजा तुम्हाला शेळी पालनाचा व्यवसाय एक स्वतंत्र व्यवसाय म्हणून जर करायचा असेल, हो, तर मग याला बरोबर. पूर्ण वेळ द्यावा लागतो. बरोबर. कारण तेवढी संख्या वाढते, सगळंच हो. वाढतं ना, गणित सगळंच डबल होत जातं. मग घरातली एक करती बाई म्हणून तुमची काय काय तेव्हा जबाबदारी असते? कसं ती जबाबदारी पार पाडता? सुरुवातीला छोट्या प्रमाणात होतं, त्यावेळेस थोडं आमच्या घरातल्या घरीच करत होतो आम्ही. सासूबाई, सासरे, आमचे म्हणजे सगळं संपूर्ण कुटुंबच बघत कुटुंबाचं होतं. मिळून हे एक हो, होतं. वा वा. सगळ्यांचा हातभार असायचा. हा. पण नंतर जसं ते वाढत गेलं तसं आता भरपूर म्हणजे आमचे सगळे सहाय्यक आहेत करणारे. हम्म. त्यामुळे फक्त आपण आता पाठीमागे ते कसं करतात, काय नाही, चारा किती वेळेला देतात का, पिल्ल पाजले जातात का, Supervisor बडा हा, करायचं. एवढंच फक्त बघायचं. आता ते अगदी व्यवस्थित सगळ्यांनाच माहिती झालं ते कसं. अच्छा. मग एकंदरीतच कुठलीही गोष्ट आपण करतो आणि तुम्ही तर आज एवढे शिक्षित आहात म्हटल्यावरती अभ्यास पूर्णच करणार. जेव्हा सर्वप्रथम तुम्ही दोघांनी मिळून ठरवलं की उस्मानाबादी शेळी व्यवसाय आपण करायचा, म्हणजे शेळी पालन व्यवसाय करायचा, कारण तो खूप फायदेशीर आहे, मग त्या अनुषंगाने कसा अभ्यास तुम्ही केलात की त्याला किती लागतं, पाणी किती लागतं, किंवा एकंदरीतच चारा किंवा जे काही तिचं खाद्य आहे ते किती लागतं, प्रमाण किती असावं, किंवा एकंदर पशुवैद्यकाकडे कसं कसं कोणत्या वेळेला लसी कशा द्याव्यात, ह्याविषयी सांगा. सुरुवातीला सर्वसामान्य शेतकऱ्यांना माझं सांगणं असं आहे की छोट्या स्वरूपात चालू करा. हा. म्हणजे आपल्याला अनुभव येतो, शिकायला मिळतं. बरोबर. हे बघा, आपण शिळी घेतली, शिळी जर व्यायली तर लहान जे करडं आहेत ते लहान करडं आपण मुलाप्रमाणे त्याला जपलं गेलं पाहिजे. हो ना. अगदी लहान वयामध्ये जास्त पाजलं संडास लागते, कमी पाजलं पिलू उपाशी मरतं. हो. म्हणजे सकाळ, दुपार, संध्याकाळ 3 वेळेला त्या शेळीच्या पिलाला व्यवस्थित पाजलं गेलं पाहिजे. हा त्या प्रकल्पातला सगळ्यात होतं. आणि आपण प्रकल्प, हे बघा, शेळी ही पत्र्याच्या शेडमध्ये राहू शकते, स्लॅबच्या खोलीत राहू शकते, एसी रूम मध्ये राहू शकते, किंवा साधं गवताच्या छपरामध्ये देखील राहू शकते. पण कमी खर्चामध्ये जास्त नफा कसा कमवता येईल, कसं घेता येईल, हे आपण पाहिलं पाहिजे. शेळीच्या पोटाला चारा, पोटाला मिळणारा पोटभर चारा दिला गेला पाहिजे. हो, हो, म्हणजे केलं. या प्रकल्पामध्ये, या व्यवसायामध्ये सर्वात महत्वाच्या 2 गोष्टी, एक पोटाला पोटभर खायला घालणं आणि दुसरे आरोग्याची काळजी घेणं. आरोग्याची काळजी ही घेणं. फार महत्वाची आहे. दुसरी काळजी, मग त्यासाठी तुम्ही कशी व्यवस्था करता? आरोग्याची काळजी घेणं म्हणजे आता आपल्या भागातल्या, आपल्या परिसरातल्या लोकांना म्हणजे शेतकऱ्यांना माझं मत आहे की आपण वेळ प्रसंगी 1-2 रुपये खर्च केला गेला पाहिजे. आज या शेळी पालनाच्या प्रकल्पामध्ये ज्या आपण लसी देतो, कुठलीही लस 1 ते 2 रुपयाच्या पुढे नाहीये. हा. पीपीआर असेल, ईटीव्ही असेल, एचएस असेल, एफएमडी असेल, किंवा जे जंतनाशक असतील, अलोमार असेल, व्हॅल्जन असेल, पानाकुमार असतील, ही जे काही जंतनाशक आहेत, हे कुठलंही जंतनाशक तुम्हाला म्हणजे एका नगाचा, एका शेळीचा आरोग्याचा खर्च वार्षिक 10 रुपये सरकारी नियमानुसार जर आपण व्यवस्थित केला, वेळेच्या वेळेला ती लस देऊन घ्यायची. आपण समजा एक 25 शेळ्यांचा प्रकल्प आपण चालू केला हा. आहे, त्या भागामध्ये आपल्या बाजूला पशुवैद्यकीय दवाखाना अवेलेबल हा, असतो, हा. उपलब्ध असतो. त्या डॉक्टरांना सांगितलं बाबा मी शेळी पालनाचा प्रकल्प चालू केलाय हा. आणि ठरलेल्या वेळेनुसार, ठरलेल्या नियमानुसार येऊन लसीकरण करून जावा. आणि वेळापत्रकही असतं, हा, त्यामुळे वेळापत्रकही त्यात- असतं, हो. त्यामुळे काही अडचण नाही. खूपच सोयीचं आहे. हा, म्हणजे जर तुम्ही वेळेच्या वेळेला 1-2 रुपये खर्च केलं तर तुमची शेळी कुठल्याही आजाराला बळी पडणार नाही. हे बघा, दिवसभरामध्ये साधारण वाळलेला चारा असेल, हिरवा चारा असेल, सुका चारा असेल. वाळलेल्या चारामध्ये, वाळला जो चारा आहे, कडबा लागतो, किंवा तुरीचं बुसकट आहे, तुरीचं कुटार आहे, सोयाबीनचं कुटार आहे, किंवा गव्हाचा कुटार आहे, हा चारा आहे वाळलेल्या चाऱ्यामध्ये. आणि हिरवा चारा जो आहे, मेथी घास आहे, लसूण घास आहे, मक्का आहे, कडवळ आहे, शिवरी आहे, कडबा आहे, सर्व झाडपाला आहे, हो, गवत हो. आहे, हे सगळ्याच या हिरव्या चाऱ्यामध्ये प्रकार आहेत.
मग स्पेसिफिक एकच चारा द्यावा लागतो का असं का नाही. आपल्या भागात आपल्या परिसरात जो चारा उपलब्ध आहे तो तिला द्यायचा. तो तिला फक्त द्यायचा. मग ते प्रमाण किती असायला हा, हवं? हिरवा चारा आणि वाळलेला चारा एका शेळीला दिवसाकाठी किमान 2.5 ते 3 किलो पर्यंत चारा लागतो. दोन्ही दोन्ही मिळून. आणि जो खुराक आहे मक्याचा बरडा असेल, गव्हाचा बरडा असेल, शेंगाची ढेप असेल किंवा अजून अशा प्रकारचे कुठलाही चारा आहे आपल्या भागात आपल्या परिसरात. आता आडत लाईनला जे वेस्ट मटेरियल मिळतं ते देखील आपल्याला हे करता येतं, वापरता येतो. म्हणजे खुराक दिलं तर त्याची कॅल्शियमची भर त्यात ना. समजा आपल्या भागामध्ये हिरवा चाराच नाहीये तर खुराक थोडं जास्त द्यायचं. समजा आपण 200 ग्राम देत असेल तर 200 ग्रामच्या ऐवजी त्याला 400 ग्राम द्या. म्हणजे हिरव्या चाऱ्याची खुराक इकडं म्हणजे जी भर आहे तिची ती इकडनं भरून निघेल. बरोबर. आणि एवढंच नाही तर ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांसाठी हे झालं. जर समजा शहरी भागातल्या शेतकऱ्यांसाठी जर आपल्याला हे करायचंय पण माझ्याकडे शेती उपलब्ध नाहीये, मग बंदिस्त प्रक्रियेमध्ये करायचंय, मला शेती उपलब्ध नाहीये, काय करायचं. तर आपला एखादा छोटासा प्लॉट असेल तर प्लॉटवरती अगदी 10-20-25 शेळ्यापासून. म्हणजे जर समजा तुम्हाला 50 शेळ्यांचा प्रकल्प करायचा असेल तर 1000 स्क्वेअर फुटाचं शेड लागतं. सुरुवातीला आम्ही चालू केलो शेळीपालन, त्यावेळेस इतकी हे नव्हतंच की प्लांट नव्हतेच त्यावेळेस. तर शेळीपालन म्हणजे असं काही लोकांना असं वाटायचं की सर्व सोडून हे करायला लागले, त्याच्यातच गुंतवायला लागलेत आणि ते इतकं विशेष वाटलं नाही कुणालाच. सुरुवातीला आम्ही चालू केलो शेळीपालन, त्यावेळेस इतकी हे नव्हतंच की प्लांट नव्हतेच त्यावेळेस. तर शेळीपालन म्हणजे असं काही लोकांना असं वाटायचं की सर्व सोडून हे करायला लागले, त्याच्यातच गुंतवायला लागलेत आणि ते इतकं विशेष वाटलं नाही कुणालाच. पण आता इतकं ते म्हणजे व्यवस्थित चाललंय ते आता म्हणजे शासनाचे जे सर्व्हिसवाले पण आहेत सरकारी नोकर, त्यांची पण इच्छा झाली की आता शेळीपालन करायची. तर काही जण असं करतात की शेड वगैरे मारण्यासाठीच भरपूर 10 लाख 5 लाख खर्च करतात आणि शेळ्या घेतल्या तर 50,000च्या 1 लाखाच्या घेतात. तर 6 लाख तिथं आणि 1 लाख 7 लाख तर अगोदरच जातात त्यांचे. आणि मग नंतर त्यांच्या खाद्यावरती, आहारावरती, लसीकरणावरती नाही जर लक्ष दिलं तर ते त्यांचं नुकसान होतं. आणि मग नंतर काय होतं की शेळीपालन हा व्यवसाय चांगला तर आहे असं म्हणतात आणि वाटतो, तरी का नाही तो व्यवस्थित होत असं वाटतं. तर ते पूर्ण शेतकऱ्यांनी लक्ष देऊनच करायला पाहिजे. शेडला जास्त पवार म्हणतायत की त्याच्यात आपण नीट काळजी घेणं आणि व्यवस्थित लक्ष देणं आणि जिथे जे जसं अवेलेबल असेल त्याप्रमाणे आपला व्यवसाय आपल्या भागातल्या आपल्या परिस्थितीच्या वातावरणानुसार. आता मला हे फार महत्वाचं आहे. कोकणामध्ये, विदर्भामध्ये बांबूचं प्रमाण प्रचंड आहे. आपण बांबूपासून शेड तयार करू शकतो. तिथं अँगलचं शेड किंवा पत्र्याचं शेड मारण्याची गरज नाही. किंवा अगदी 20-25-25-30 लाखाचे माझ्याकडे आता माझ्या 10,738 ते बांधल्यामुळे एक गारवा पण राहील. म्हणजे निसर्गतः जे जसं आपल्याकडे कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन कसं घेता येईल. समजा शेडला तुम्ही अगदी 30-35 लाख रुपये खर्च केला आणि 50 शेळ्या सोडल्या, कधी 30-35 लाख रुपये तुमचे निघणार. बरोबर. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. मग काय होणार, 30-35 लाख रुपये नाही निघाली आणि हा जो व्यवसाय आहे उंटावरनं शेळ्या राखण्याचा प्रकार नाहीये. म्हणजे आपण आपलं मूल जसं वाढवतो तसं ते त्या शेळीला वाढवलं गेलं पाहिजे, हे फार महत्वाचं आहे. आणि आज तुमचं प्रशिक्षण केंद्र आहे उस्मानाबादी शेळीचं. आज गावागावात तुमच्या नावाचा गवगव आहे. अनेकांना तुम्ही रोजगाराची संधी उपलब्ध करून दिलेली आहेत. मग हे सगळं करताना एक वेळापत्रक तुम्ही आखलेलं असेल, कसा असतो तुमचा दिवस? आता माझ्या प्रशिक्षण केंद्राचं जे काम आहे ते पूर्ण महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र आपलं म्हणजे ट्रेनिंगचं जे काम आहे ते विदर्भामध्ये. किती दिवसाचं असतं ट्रेनिंग ते? आता 2 दिवसाचं ट्रेनिंग आहे. 2 दिवसामध्ये आपण एक दिवस थेरॉटिकली आणि 1 दिवस प्रॅक्टिकली. त्याच्यामध्ये आहार, लसीकरण, संगोपन, व्यवस्थापन, मार्केटिंग हे सगळी प्रक्रिया आपण त्यांना सांगतो. आणि त्याच्यानंतर 6 दिवसाचं एक प्रशिक्षण आहे. 6 दिवसामध्ये 4 दिवस आपण थेरॉटिकली घेतो, म्हणजे त्याच्यामध्ये प्रॅक्टिकली. आणि आता हे प्रशिक्षणाचं घेत असताना मी ज्यावेळेस प्रकल्प सुरू करताना मी पण प्रशिक्षण घेतलं. पण माझं असं म्हणणं आहे की सगळ्यात चांगलं आणि सुंदर जे प्रशिक्षणाचं जे प्रॅक्टिकली माहिती आहे, मूलभूत माहिती आहे, ते आपल्या गावातल्या धनगराकडे मिळते. मला सांगा, आज आपण धनगर समाजाचा जर विचार केला, धनगर समाजाची श्रीमंती आतापर्यंत आपल्याला कधीच लक्षात आली नाही. त्याच्या डोक्याचा मुंडा असं कधीच गेलं नाही, खांद्यावरची काठी कधीच पडली नाही, कुऱ्हाड कधीच पडली नाही. पण दरवर्षी तो पट्ट्या 2 एकर शेती घेतल्याशिवाय राहत नाही. हे त्याची खरी श्रीमंती आहे. हो ना. मग माझं म्हणणं तेच आहे की आपल्या भागामध्ये, आपल्या परिसरामध्ये आपल्याला व्यवसाय करत असताना, आता माझं जे प्रशिक्षण केंद्र काम करतं या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांसाठी, आता आपण एक नवीन उपक्रम चालू करतो, म्हणजे चालू केलेला आहे. अच्छा, कोणता? गोटरी बँक. बरं, म्हणजे काय ते? ग्रामीण भागातल्या महिलांना, म्हणजे माझ्या प्रशिक्षण केंद्रामार्फत आपण त्या महिलांना काय करतो, 2 शेळ्या पुरवतो. 2 शेळ्या व्याजाच्या स्वरूपात देतो. अच्छा, म्हणजे व्याजाच्या स्वरूपात म्हणजे कर्ज म्हणून देतो. कर्ज म्हणून देतो, व्याज. म्हणजे 2 शेळ्या तिला त्या महिलेला देतो. त्या 2 शेळ्या त्या महिलेने, म्हणजे 2 शेळ्यापासून त्या 8 पिलं होती.
म्हणजे वर्षभरामध्ये एका स्त्रीला 4 एका स्त्रीला 4 असे 8 पिलं होती. मग त्या महिलेनी 4 पिलं तिने ठेवून घ्यायचे आणि 4 पिलं मला माझ्या प्रशिक्षण केंद्राला परत करायची. आज तुम्ही दोघेही इथे आलात आणि मुख्यतः प्रशिक्षण केंद्राचा लाभ कशा तऱ्हेने होऊ शकतो याबद्दल जी सविस्तर माहिती आम्हाला दिलीत त्याबद्दल मनापासून आभार मानते.